ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी माळी समाजाबाबतचं वक्तव्य त्यांचं सध्या व्हायरल होतोय। लक्ष्मण हाकेंनी छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली आहे आणि व्हायरल व्हिडिओवर लक्ष्मण हाकेंनी स्पष्टीकरण सुद्धा दिलंय। व्हिडिओत मी आहे मात्र आवाज माझा नाही असं हाके म्हणतात। एआयच्या माध्यमातून फेक व्हिडिओ तयार केल्याचा हाकेंनी दावा केलाय। ओबीसींमध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र असल्याचं सुद्धा हाकेंनी म्हटलंय। काय माळ्यांचं दुखणे ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून धनगराकडे चाललं हे त्यांच्या पोटात खूप आहे। दुसराची पोरं दोन काय ती कामाची नाही ती बाकी कुठला कार्यकर्ता दुसऱ्याने वर दिला नाही तर येऊ दिला नाही मग आता काय करायचं। हा खोडसाळपणा आहे। ओबीसी मध्ये फूट पाडण्याचा हा शांत डोक्यानं रचलेला प्लॅन आहे। एआय द्वारे इथल्या पंतप्रधानांना सोडलं जात नाही। अरे लक्ष्मण हाके तर रोज हजारो लोकांबरोबर संवाद साधणारा लक्ष्मण हाके एकदम कॉमन मॅन आहे आणि माझं पोटात एक आणि वोटात एक असं नाहीये। मी स्पष्ट वक्ता आहे। छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची सुद्धा आपण या संदर्भातली प्रतिक्रिया ऐकूयात। असं की सकाळीच त्यांचे 2-3 वेळा फोन आले होते आणि मग नंतर मी त्यांच्याशी बोललो मोकळा झाल्यानंतर, तर त्यांनी सांगितलं काहीतरी गैरसमज झालेले आहे आणि मी त्या संदर्भामध्ये खुलासा करणार आहे। आणि मी सांगितलं सगळ्यांना की यावर कुणी आता कॉमेंट करायची नाही। भुजबळ साहेबांचा आणि माझा सकाळी संवाद झालेला आहे। माझ्या नेत्याची माझ्या पाठीवरची थाप ही हा लढा लढण्यासाठी अजून ऊर्जा प्राप्त करणारी आहे। त्यामुळे माझं आणि भुजबळ साहेबांचं काय नातं आहे ते भुजबळ साहेबांना अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती आहे। त्यामुळे असे फेक व्हिडिओ फेक नेरेट पसरवून ओबीसी कधीही दुभंगणार नाहीयेत। समाजाकडून छोट्या मोठ्या गोष्टी कमी जास्त झाल्या तरी आपण त्या सांभाळून घ्यावे लागत असतात। आपण त्यामध्ये काम करत राहावं लागत असतं। काम केल्याच्या नंतर समाज आपल्याला ज्यावेळेस पात्र ठरेल त्यावेळेस आपल्याला सन्मान करेल हे समाजाचं काम असतं। परंतु आपण समाजाला नाव ठेवण्याचा कुठल्याही माळी समाजाला असेल, धनगर समाजाला असेल, वंजारी समाजाला असेल, बंजारा असेल किंवा छोट्या छोट्या मायक्रो ओबीसीतील समाजाला सुद्धा आपण नाव ठेवण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला नाही आणि हे लक्ष्मणरावांनी नाव ठेवून हे अतिशय चुकीचं वक्तव्य केलं। हे योग्य नाही। हे माळी समाजाच्या बाबतीत बोललेत। हे माळी समाजाला अतिशय वेदना झाल्यात। मी माळी समाजाच्या वतीनं लक्ष्मणरावाच्या बाबतीत खरं तर वेदना झाल्या म्हणून असं हे करतो, त्यांचा निषेध, ह्या वक्तव्याचा निषेध करतो। तर लक्ष्मण हाकेंच्या वादग्रस्त वक्तव्यानं सोलापुरातील जरांगे समर्थक चांगलेच आक्रमक झालेत। हाकेंना चपलीचा प्रसाद देणाऱ्याला 1,11,000 रुपयांचं बक्षीस जाहीर त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। हाकेंना सोलापूर जिल्ह्यामध्ये फिरू येणार नाही, जरांगे समर्थकांनी हा थेट इशारा सुद्धा दिलाय। बरोबर मराठा समाज 100% बरोबर आहे, कारण मराठा समाज वेळोवेळी मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे आणि अशा पद्धतीनं प्रत्येक वेळेस मराठा वेगवेगळ्या समाजाच्या मध्ये सुपारी घेऊन जर तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, जो कोणी प्रयत्न करतोय त्या लक्ष्मण हाकेला माझं तुमच्या माध्यमातून सांगणं एवढं की या ठिकाणी त्याला मी ही कोल्हापुरी चप्पल आहे, या कोल्हापुरी चप्पलीनं जो कोणी त्याच्या थोबाडात चप्पल मारल त्याला चप्पल मारून त्याला चप्पलीचा जो कोणी हार घालल त्याला आम्ही 1,11,000चं जाहीर असं बक्षीस सोलापूर जिल्ह्याच्या वतीने करतो।